हे काय आहे, पैशाबरोबर या जेवणाचा पण काय करायचं तो प्रॉब्लेम आहेच ना. काय आरू? आनंदा, जेवणाचं टेन्शन नाही आलंय रे मला. अन्न काय आपण देवळाबाहेर बसलेल्या गरजूंमध्ये सुद्धा वाटू शकतो, पण 20,000 कसे गोळा करणार होत आपण? असंच कर, जेवण बनव आणि वाटत बस. आग्र्याला अजून खड्ड्यात का? तन्मय, अरे तू मलाच काय बोलतोयस? माझी काय चूक आहे यात? त्यांनी समोरून ऑर्डर कॅन्सल केलीये. पण मुळात तुला सगळे पैसे खर्च करायची गरज काय होती? काय गरज होती म्हणजे काय? एवढा सगळा जेवण बनवला, त्याच्यासाठी सामान आणला, तो काय उधारीवर आणायला पाहिजे होता काय? आणि काय आहे माहिती आहे काय, जेवण बनवण्याची जबाबदारी आरूवर आहे, पण त्याचा मार्केटिंग आणि काय बोलतात ते अकाउंटिंग, त्याची जिम्मेदारी तुमच्यावर आहे ना. तुम्ही हे डबे बाहेर घेऊन जा आणि विकून टाका त्याच्यातला, आणि काय तुमचा खर्च असेल तो वसूल करून घ्या ना. आग्र्याचा भागीदार मी पण आहे. किती नुकसान झालं याची मलाही जाण आहे. तसं काय वाटत नाही. काका हे बघा प्लीज. एक मिनिट प्लीज शांत व्हा. मी बघते काय करायचं ते, पण हे असे आपापसात वाद घालत बसू नका. अरे आरोहीवरती असं ओरडून काय सिद्ध होणार आहे? ती संसारातली व्यवसायातली भागीदार आहे ना तुझ्या. तिला मदत नको का करायला? आत्या, मी तिची मदत करणारच आहे, पण मला एकदा विचारायचं तरी ऑर्डर घ्यायच्या आधी. पैसे पण घेतले आणि ते खर्चही केले. आता तिच्या चुका आम्ही निस्तारायच्या का? बरोबर आहे, पण हे सगळं बोलण्यात काय अर्थ आहे आता? हे जेवण आहे ना, आपण असं करू शकतो की मेंबर्सना डब्यामध्ये देऊ शकतो. आपलेच मेंबर्स आहेत, ते सुद्धा खुश होतील. आज जरा वेगळं जेवण, आणि नुकसानही कमी होईल. ठीक आहे, जेवणाचं झालं. पैशांचं काय? त्याचं काय सोल्युशन आहे तुमच्याकडे? त्या बाईला द्यायला एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? बोला नंदिनी मॅडम. झालं का काम? येस, तू सांगितलं होतं अगदी तसंच बोलले मी. मग काय रिॲक्शन? बघण्यालायक. तिला जेव्हा मी पैसे परत मागितले ना, तेव्हा तिचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. मला असं वाटतं तिने आधीच सगळे पैसे खर्च करून टाकले असतील. ऑफकोर्स खर्च केले जया. तुझी ऑर्डर बनवायलाही तिच्याकडे पैसे नसणार आहेत, म्हणून तर तुला सांगितलं होतं सगळे पैसे दे म्हणून. ते जर तू केलं असतास ना तर आणखीन गाळात गेली असती. अगं पण आपण ही ऑर्डर कॅन्सल केल्यामुळे तसंही तिचं बऱ्यापैकी नुकसान झालंय. बऱ्यापैकी नाही, भरपूर जास्तीत जास्त नुकसान करायचं मला तिचं. नंदिनी, एक विचारू? विचार. मला अजूनही कळत नाहीये तू तिच्या मागे का लागली असते. तुझं आणि तिचं काही वैर? सांगेन कधीतरी निवांत, पण तू तुझं काम थांबवू नकोस. एका व्हिजिटवर थांबू नकोस. तिला सतत फोन करत राहा, तिच्या घरी जात राहा. जोपर्यंत तुझे पैसे मिळत नाही तोपर्यंत पिच्छा पुरव. तू माझ्यावर काम सोपवलंयस ना, मग ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. डोंट वरी. बाय. आय एम सो सॉरी आरोही. खूप त्रास देते ना मी तुला, पण म्हणतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, अँड दिस इज वॉर.
रोजच्या मागचं शुक्ल काष्ट कधी जाणार आहे कोणास ठाऊक. आता किती पैसे आहेत ते जरा बघते. तू हा? कशी आहेस? आता हे काय नवीन? हा? अगं तू ऐक ना, ते मी तुला पिकनिकचं सांगितलं ना, त्याचे पैसे देण्याचा शेवटचा दिवस आहे. प्लीज पैसे दे ना, आणि ताईला म्हणव ना, प्लीज 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 प्लीज. अपू, अगं तुझं काय चाललंय? हं? घरात काय वातावरण आहे? अगं तू आणि कसला हा पिकनिकचा विचार करतेस? काय नाही, ते तू 12,000 रुपये खर्च करून काही पिकनिकला जायची गरज नाहीये. त्यापेक्षा तू इथे तेवढे दिवस आग्रहामध्ये लक्ष घाल. ए तू आता तू ताईसारखं लेक्चर सुरू नको करू. काय यार, तुम्हाला तुमचेच इश्यू दिसतात. मी का दुसऱ्यांना समजून घ्यायचं? मग मी अजिबात ऐकणार नाही. अगं अपू, काय हे? कसं होणार या मुलीचं? अशी काय वागते वेड्यासारखी? पैसे ते बघायला बाबा काय का? हे जेमतेम 4-4.5 आहेत फक्त. जयाताईंचे तर 20,000 परत करायचे. आता बाकीचे पैसे कुठून आणणार आहे मी? माझ्याकडे सध्या FD पण केलेल्या नाहीयेत. अग्रहच्या नेहमीच्या मेंबर्सना फोन करून त्यांच्याकडून पैसे मागू का? नाही नाही नको. मी मागितले तर कोणी नाही म्हणणार नाही, पण आयत्या वेळी कोण कसे पैसे उभे करतील? लॉकर मध्ये एकदा चेक करू का पैसे आहेत का? हॅलो जयाताई. आरोही, केलेत का तुम्ही पैसे ट्रान्सफर? नाही म्हणजे माझ्या फोनवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नाहीये, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. हो हो, मी सोय करते तुमच्या पैशांची. तर थोडा वेळ लागेल मला. एकदा पैशांची सोय झाली ना की तुम्ही म्हणाल तिथे आणून देईन मी पैसे, पण तोपर्यंत थोडा वेळ लागेल. हा ठीक आहे. काय आहे हे तन्वी? आत्ताची वेळ पार पडणं महत्वाचं आहे. तुझ्या ओळखीचा कोणी पेढीवाला आहे का? तर हे विक आणि पैसे आण. पण तन्वी, तू दागिना का विकतेस तुझा? अगं दागिना काय उद्या परत बनवता येईल ना, पण त्या बाईमुळे जर का आग्रहाची इब्रत गेली ना, तर ती कमवायला कितीतरी वेळ जाईल, आणि ते मला होऊ द्यायचं नाहीये. तन्वी, तू हे जे काही करतेस ना, ते
ते जर आईंना कळलं ना तू तर अजिबात काळजी करू नकोस. आईला ह्यातलं काहीही कळणार नाही. तू माझ्यासाठी उभी राहिलीस ना तन्वी, हेच खूप आहे. तू नको काळजी करूस. आपण बघूया ना दुसरा कुठला मार्ग निघतोय का. अगं अजून कोणता मार्ग निघणार आहे आरोही? माहित नाही. या अशा परिस्थितीत मी सुद्धा आरोहीला मदत केली पाहिजे. माझ्याकडे आता अर्पिताकडून परत घेतलेले 12,000 आहेत. विशालला फोन करून वरचे माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला सांगतो, म्हणजे आरोहीचं टेन्शन तरी जाईल. आग्रहचा पार्टनर म्हणून जर माझा नफ्यात वाटा असेल तर या संकटात आरोहीला मदत करणं हेही माझं कर्तव्य आहे. हॅलो हॅलो तन्मय, पण पार्टनर या नात्याने आरोही मला काहीच विचारत नाही. सगळं तीच ठरवते. प्रत्येक बाबतीत तिचंच खरं करते. हॅलो तन्मय, हा हॅलो विशाल. अरे बोल ना. नाही काय नाही, चुकून लागला फोन. चुकून? अरे पण काय झालंय? मी नंतर करतो तुला. बाय. हा प्रॉब्लेम आरोहीमुळे झालाय आणि आता तो तिलाच निस्तरवते. अकाउंट मध्ये तर जामच कमी पैसे आहेत. एवढ्या कमी पैशात काय होणार? आरूला नेमकी पैशाची गरज आहे आणि त्या टायमाला मी काहीच नाही करू शकत. काय करूया? दुसरा अकाउंट. काय करूया? काय? अरे हा, एखाद्या प्रोड्युसरला फोन करावा काय? त्याला सांगूया की मला आता पैशाची गरज आहे, तेवढी नड भागव, मग नंतर तू सांगशील तो रोल करीन. आनंदा, म्हणजे मला माहिती आहे आत्ता खरं तर तुझ्याकडे असे पैसे मागणं चुकीचं आहे, पण तुला तर सगळीच परिस्थिती माहिती आहे. थोडे काही अरे अगं मी पण तो ट्राय करत होतो. म्हणजे माझ्या अकाउंटला बॅलन्स एकदम कमी आहे ना, आणि माझ्या एफडीचा इंटरेस्ट पण जमा नाही झाला अजून. मग बोललो काय तर काय करायचा. मग मी 2-4 प्रोड्युसरना पण फोन केला, पण नाही झाला. त्या जयादेवींचाच फोन आहे. काय सांगू आता मी त्यांना.
अरे देव पण तुझी कशी परीक्षा बघतोय ना, मला काय समजत नाही. आनंदा, असं म्हणतात की जो अडचणी आणतो ना तोच मार्ग सोपा सुद्धा करून देतो. तू नको काळजी करूस. आई अंबाबाई आहे ना, काही ना काहीतरी मार्ग सुचवेल ती. होईल सगळं नीट. आरू, तू माझ्यापासून किती पण लपवायचा ट्राय केलास ना, तरी तू किती टेन्शन मध्ये आहे मला कळतो. आरोही मोग्या आहेत का? नमस्कार, मी मिसेस राजे. मला आरोही मोगेंना जरा तातडीनं भेटायचंय. मीच आरोही. हो का? त्याचं काय झालं ना, आज माझ्याकडे गावाहून पाहुणे यायचे आणि माझी स्वयंपाकाची बाई अचानक रजेवर गेलीये आणि एवढ्या लोकांचं जेवण मला एकटीला जमणार नाही. तुमच्याकडे तासा 2 तासात होईल ना सोय? किती पाहुणे येणार आहेत? एक 30-35 लोक असतील. म्हणजे नाशिकमध्ये तीर्थक्षेत्राचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि इथं त्यांची जेवणाची सोय माझ्याकडे आहे. मला असं कळलं की आग्रहावर तुमची सोय होऊ शकेल, म्हणून मी तुमच्याकडे आले. आणि हेही समजलं की आग्रहावर गेलेला माणूस कधी रिकाम्या हातानं परतत नाही. नका काळजी करू तुम्ही. या ना, या बसा. नाम्या, हा ताई, आता ते डबे भरून ठेवलेत ना आत, ते पटकन बाहेर घेऊन ये ना. हा आणते. थांब ना मॅ. ठेव. हे जेवण 30-35 माणसांना आरामात पुरेल. हा, जेवण तयारच होतं एवढं? हो, म्हणजे काय झालं ना, आम्हाला ऍक्च्युली ऑर्डर आली होती, ती अचानक काही कारणामुळे कॅन्सल झाली. पण आपल्याच पद्धतीचं अगदी पारंपरिक जेवण आहे, गोडासकट. अरे वा, नमस्कार. नमस्कार. या कोण? अट्टू. असं समज की आपल्या समोर जो प्रश्न उभा राहिलेला तो सोडवण्यासाठी आई अंबाबाईच मदतीला धावून आली. बरं, तुम्ही तुमचा पत्ता सांगा, मी आमच्या माणसाला तुमच्या घरी पाठवते डबे घेऊन. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी माझी कार आणलीये बरोबर, मी घेऊन जाते जेवण आणि उद्या तुमचे रिकामे डबे परत पोहोचवते. हो हो, चालेल, काहीच हरकत नाही. हे तुमचे पैसे. अहो, एवढे पैसे नाही, मी तुम्हाला नेमका हिशोब सांगते, तेवढेच द्या. अहो, तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडलात, त्यासाठी एवढं मोल काहीच नाही.
हो की नाही? हे घ्या, मी 40,000 काढले त्यातनं. आधीच्या पार्टीला सुद्धा तेवढेच सांगितले होते. असेच खरेपणाने व्यवसाय करा. देव तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही. येऊ मी? हो नाम्या, ते डबे त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचव. हा ठेवते.